नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पायलट ॲग्रोच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण कांदा या पिकामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या रोगांबद्दल माहिती घेणार आहोत. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि तिसरा जो रोग आहे तो म्हणजे अँथ्रॅकनोज. यालाच पीळ पडणे असं म्हणतात. तर हा जो काही अँथ्रॅकनोज रोग आहे हा आपल्या प्लॉटमध्ये उष्ण आणि उबदार हवामानामुळे येत असतो. त्याचबरोबर ज्यावेळी तापमान 25 ते 30 डिग्री सेल्सिअस या दरम्यान जातं त्यावेळी या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असतो. त्याचबरोबर ज्यावेळी वातावरणामध्ये जास्त काळ आर्द्रता टिकून राहते त्यावेळी हा रोग त्या ठिकाणी येत असतो. तर हा जो काही रोग आहे हा रोग कोलेटोट्रिकम ग्लोइओस्पोरिओड्स या बुरशीमुळे आपल्या प्लॉटमध्ये येत असतो. तर ज्यावेळी हा रोग आपल्या प्लॉटमध्ये येतो त्यावेळी काय होतं, तर आपल्या कांद्याच्या पातीवर त्या ठिकाणी आपल्याला या रोगाचे डाग त्या ठिकाणी दिसत असतात. तर हे जे काही डाग आहेत हे डाग त्या ठिकाणी पातीवर वाढत जातात. हे डाग वाढल्यानंतर काय होतं, की आपली जी काही पात आहे ही त्या ठिकाणी सुकण्यास सुरुवात होते आणि मग पात आपली त्या ठिकाणी पीळ पडल्यासारखी आपल्याला दिसते. मग आपल्या कांद्याच्या पातीची जी काही मान आहे ही त्या ठिकाणी असामान्य पद्धतीने वाढते, म्हणजेच काय जाड होते आणि आपल्या कांद्याचा जो काय आकार आहे खालचा हा सडपातळ होतो, म्हणजेच काय की कांदा चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी तयार हा होत नाही. तर हे झालं लक्षणांबद्दल. परंतु ज्यावेळी हा रोग आपल्या प्लॉटमध्ये येणार आहे तर हा येऊच नये म्हणून आपल्याला पूर्वकाळजी काय घ्यायची, तर सर्वप्रथम आपल्याला प्रमाणित बियाणं किंवा चांगल्या पद्धतीत रोपं ही लागवडीसाठी आपल्याला त्या ठिकाणी वापरायची आहेत. त्याचबरोबर ज्या जमिनीत आपण लागवड करणार आहोत त्या जमिनीमध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात सेंद्रिय खतांचा वापर करायचा आहे. त्याच्यानंतर ज्या जमिनीत लागवड करणार आहे त्या जमिनीचं आपल्याला माती परीक्षण करून एकात्मिक खत व्यवस्थापन करायचं आहे. त्याच्यानंतर पाणी परीक्षण करून आपल्याला त्या ठिकाणी पाण्याचं नियोजन व्यवस्थित करायचं आहे, जेणेकरून जी काही खतांची उपलब्धता आहे ही चांगल्या पद्धतीने आपल्या पिकाला त्या ठिकाणी होईल. त्याचबरोबर तणांचं नियंत्रण हे योग्य पद्धतीनं आणि योग्य वेळी करायचं आहे आणि आपला जो प्लॉट आहे हा आपल्याला स्वच्छ ठेवायचा आहे. तर हे झालं पूर्वकाळजीबद्दल. परंतु ज्यावेळी आपण या रोगाचं नियंत्रण जैविक पद्धतीने करणार आहोत त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे, तर बॅसिलस सबटिलिस 5 ग्रॅम किंवा 5 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे आणि या रोगाचं नियंत्रण आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. त्याच्यानंतर ज्यावेळी आपण या रोगाचं नियंत्रण हे रासायनिक पद्धतीने करणार आहोत त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे, तर टेबिकनाझोल 12.5% प्लस आझोक्सिस्ट्रोबिन 12.5% SC या बुरशीनाशकाची फवारणी आपल्याला 2 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन आपल्या प्लॉटवरती त्या ठिकाणी करायचे. तर अशा पद्धतीने तुम्ही एकात्मिक नियोजन करून या रोगाचं नियंत्रण जर केलं तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने या रोगावर नियंत्रण करता येईल आणि तुमचा प्लॉट हा रोगमुक्त राहील. तर याचप्रमाणे इथून पुढे देखील आपण कांदा या पिकामध्ये येणाऱ्या अजून काही रोगांबद्दल माहिती घेणार आहोत. तर ही माहिती पाहण्यासाठी पायलट ॲग्रोच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.